बरेच जण काय करतात कीर्तनाला घरून येतात घरून आणि कीर्तनाला घरून आले ना इथं येऊन झोपत येतं अय कीर्तनाहून घरी येऊन इथं येतात आणि इथं येऊन झोपत येत अजिबात कुणी झोपलं नाही पाहिजे इथं आल्यावर आणि इथं झोपल्यावर लय फजिती होती कशी फजिती होते सांगू का एक जण महाराज कधीच कुणाच्या कीर्तनाला गेलं नाही बाळू कधीच कुणाच्या कीर्तनाला गेलं नाही त्याची बायको म्हणले अहो येडे गिडे झाले का काय म्हणले आज महादेव महाराजाचं कीर्तन आहे म्हणले चला ना कीर्तनाला अय बायको म्हणली बायको म्हणून ते कीर्तनाला आलं कधी न येणार बरं का आबा कधी न येणार कीर्तनाला आलं आणि नवीन कीर्तनाला आलेलं अय पोरांनो सांगा हा नवीन माणूस अय कीर्तनाला आल्यावर असं पुढं बसते का माग कुठं बसतंय हा माग बसतंय महाराज ते पाठीमाग ते खांबा दिसायला का तुम्हाला हा इथं हा बघा 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 सगळेच बघा पुन्हा त्याला महाराज लय अवघड आहे पाठीमाग म्हणलं की सगळेच बघायला लागलेत कुणी नाही तिथं त्याचं नाव घेतलं मला हानी ते धरून हा लक्ष द्या असं ते नवीन कीर्तनाला आलं आणि तिकडं असं लांब त्या टेका देऊन बसलो तिथं आणि इकडं कीर्तन चालू रंगात चालू झालं ना आणि कीर्तन रंगात चालू झाल्यावर त्याला लागली बंगाट तिकडं बंग झोपलं ते आणि त्याची झोप आजी तशी नव्हती थोबाडवासी होती हा करून झोपलं ते आणि महाराज पण येऊ का योग लय जुळून येतं हो काय काय वेळेस लय जुळून येतं येऊ का योग काय झालं ते करून झोपलं आणि तिथं आलं कुत्रं आणि कुत्र्याने बरोबर आपला कार्यक्रम केला कुत्रं गेलं निघून कशामुळे सांगायला लागलोय की कीर्तनात आल्याच्या नंतर अजिबात झोपायचं नाही झोपल्यावर लय फजिती होती लक्ष द्या कुत्र्याने कार्यक्रम केला आणि कुत्रं गेलं निघून आणि कुत्रं गेल्यावर महाराज इकडं कीर्तन पण सुटलं ना आपलं आणि कीर्तन सुटल्यावर सगळेजण घरी चालले एक जणाने उठवलं अरे उठणं म्हणले कीर्तन सुटलं ना महाराज ते उठलं आणि घरी गेलं आणि त्याची बायको म्हणली काय महाराजांनी गोड कीर्तन केलं हो काय गोड कीर्तन केलं ते म्हणला गोड कशाचं खरं डक होतं म्हणला अवघड आहे महाराज लक्ष द्या इकडं पोरांनो पुन्हा तुम्ही म्हणायचं नाही बाबा महाराजांनी खरट कीर्तन केलंय त्याच्यामुळे सावध राहा आणि तुम्ही लय हसायला लागलात बाबा तुम्हाला वाटतं इथं कुत्रं येत नाही आहे ना सगळे कोण माणसत ना कुत्रं येत नाही पण तुमचा शेजारचा विश्वास आहे का तुमच्या जास्त महिलाचीच गर्दी दिसायली काय होते माहिती का जसे माणसं दिसते ना तसं बोलण्याचे शक्ती बी येते आहे का नाही पण इथं कुणी दिसताना झालं पलीकडे बसला तुम्ही जाऊ द्या आज आपलंच कीर्तन आहे लय लांबचं नाही पण उद्याच्याला असं मस्त पटांगणात या इकडं पुढं कारण पुढं बसलं ना जरा कीर्तनकाराला बी जरा सांगायला बरं वाटतंय महिला एका साईडला बसवायच्या आणि माणसाने एका साईडला बसा बघा आता भरपूर टाइम झालेला आहे आता कीर्तनाला सुरुवात करू आहे ना लक्ष द्या तुम्ही म्हणताल महाराज कीर्तनाला आले ना महाराजांनी अभंग सोडवला नाही लक्ष द्या अभंग घेतलेला आहे भक्त ऐसे जाना काय सांगितलं भक्त ऐसे जाना जे देही उदास आणि गेली आशा पास निवारोनी अभंगाची सुरुवातच आहे भक्त काल महाराजांनी पत्रवाळी वाढायचं काम केलं काय केलं पत्रवाळी पण आज उद्या परवा आहे ना हे 6-7 दिवस प्रत्येक जण महाराज एक एक पदार्थ तुमच्या ताटावर वाढायचं काम करणार पण कोणता पदार्थ वाढतंय ते मला माहित नाही पण आज मी जे पदार्थ तुमच्या ताटावर वाढणार आहे ना त्या पदार्थाचं नाव आहे भक्त आज भक्त तुमच्या डोक्यामध्ये असा फिट बसणार मामा अजिबात निघत नाही भक्त आता बघा लक्षात द्या अभंगाची सुरुवात आहे भक्त ऐसे जाना भक्त बघा भक्ताचे 2 प्रकार सांगितलेले आहेत कोणते कोणते अपेक्षित आणि एक अनपेक्षित कोणते अपेक्षित आणि अनपेक्षित हे 2 भक्त आणि दोन्ही भक्त तुमच्या डोक्यामध्ये बसणार लक्ष द्या अपेक्षित भक्त कोण कोण सांगितलेले आहेत ध्रुवबाळ है का ध्रुवबाळ पण अपेक्षित आहे उपमन्यू ते पण अपेक्षित भक्त आहे आणि द्रौपदी पण अपेक्षित भक्त आहे बघा भक्त सांगाल पुन्हा म्हणा का महाराजांनी कीर्तन समजून सांगितलं नाही बघा भक्ताचे 2 प्रकार अपेक्षित आणि अनपेक्षित अपेक्षित लक्षात घ्या द्रौपदी अपेक्षित भक्त आहे ज्या वेळेला कौरवामध्ये आणि पांडवामध्ये हे 2 जण दूधक्रम खेळत होते जुवा पत्ते खेळू लागले आणि या पत्त्याच्या डावामध्ये महाराज या पांडवामध्ये आणि कौरवामध्ये युद्ध झालं आहे का नाही पांडवा हरले गेले आणि त्यावेळेस पांडव एक एक धनसंपत्ती डावावर लावू लागले अपेक्षित भक्त सांगले बरं का लक्षात बसला पाहिजे अपेक्षित भक्त सांगायला लागलोय लक्ष द्या
ही द्रौपदी अपेक्षित भक्त आहे. कस काय अपेक्षित भक्त आहे तर ही पांडवांनी सगळी धनसंपत्ती डावावर लावली, सगळं हरल्या गेले बघा, आणि शेवटी द्रौपदीला डावावर लावलं आणि तो पण डाव हरल्या गेले. आणि डाव हरल्याच्या नंतर बघा द्रौपदीला त्या दुःशासनाने आज्ञा केली, हे दुःशासना जाय द्रौपदीला घेऊन ये. दुःशासन द्रौपदीकडे गेला आणि द्रौपदीला फरफडत सभेमध्ये आणलं. आणि सभेमध्ये आणल्याच्या नंतर द्रौपदीने त्या ठिकाणी पाहिलं तर त्या ठिकाणी भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, रती महारथी, मोठे महायोद्धे, पराक्रमी सगळेजण तिथं बसलेले होते. द्रौपदीच्या लक्षात आलं की आपल्याला आता त्या देवाशिवाय कोणी सोडवणार नाही. असं म्हणतात, तुका म्हणे तुला सोडवे ना कोणी, आणि एका चक्रपाणी वाचून या. शेवटी द्रौपदीनं भगवंताचा धावा केला. काय धावा केला बघा, द्रौपदीनं धावा केला देवाचा, कोठे गुंतलासी द्वारकेचा राया, आणि वेळ का सखया लाविला, असे हाक मारल्याबरोबर भगवान श्रीकृष्ण परमात्मा महाराज द्रौपदी पैसे आले आणि त्या द्रौपदीचं रक्षण केलं. जास्त लांबीत नाही आता आहे ना, कारण द्रौपदीचं रक्षण केलं. सांगण्याचा तात्पर्य फक्त एवढाच आहे, ही द्रौपदी आहे ना ती भक्त आहे. कस काय भक्त आहे, अपेक्षित भक्त आहे. अपेक्षित अपेक्षित म्हणजे कस काय, लक्ष द्या. द्रौपदीनं देवाचा धावा केला, देवाची भक्ती केली. केली का नाही देवाची भक्ती केली महाराज, कारण त्या देवाला आवाज देणं म्हणजे त्या देवाची भक्ती करणं. त्या देवाची भक्ती केली, पण कशासाठी केली, साडी द्यावी म्हणून, आहे का नाही, साडीसाठी. म्हणून याला म्हणायचं अपेक्षित भक्त. विठ्ठल बघा, आता दुसरा एक भक्त सांगतो तुम्हाला. आता हे अपेक्षित लक्षात आला ना तुमच्या. भक्ताचे दोन प्रकार, अपेक्षित आणि अनपेक्षित. हे अपेक्षित लक्षात आला, दुसरा पण अपेक्षित आहे. ध्रुवबाळ महाराज, हा ध्रुवबाळ एकदा बाबाच्या मांडीवर बसला होता, बाबाच्या. आणि बाबाच्या मांडीवर बसला असताना त्याची सावत्र आई आली तिथं. त्याच्या सावत्र आईनं उठवलं, सांगितलं, ध्रुवा ही मांडी तुझी नाहीये, ही माझ्या मुलाची मांडी, उठ. ध्रुव बाळाला हकलून दिलं. अपेक्षित भक्त सांगलं बरं का. ध्रुव बाळ रडत रडत आईकडे गेला आणि आईला सांगू लागला, आई मला सावत्र आईनं बाबाच्या मांडीवरून उठवून दिलं, सांग मी काय करू. त्यावेळेस त्याच्या आईनं सांगितलं, ध्रुवा तुला ना त्या देवाची भक्ती करावी लागल, त्या देवाचं नामस्मरण करावं लागल. या ध्रुव बाळाने सुद्धा महाराज त्या देवाची भक्ती केली. कशासाठी केली, बाबाची मांडी भेटावी म्हणून केली का नाही भक्ती. आणि शेवटी भगवंताने त्याला आढळपद दिलं. आढळपदी ध्रुरो भक्त आहे का नाही, पण भक्त आहे कसा आहे, अपेक्षित. फक्त बाबाच्या मांडीसाठी यानं कुणाची भक्ती केली, देवाची भक्ती केली. याला म्हणतात अपेक्षित भक्त. तिसरा सांगतो उपमन्यू. उपमन्यू बरोबर आहे ना. बघा हा उपमन्यू रोज आईला दूध मागायचा. दूध काय मागायचा, दूध. पण घरची परिस्थिती गरीब होती, त्याच्या घरी अजिबात जेवायला भेटत नव्हतं, खायला भेटत नव्हतं. गरीब परिस्थिती असल्यामुळं काय झालं, त्याची आई ना, लक्ष द्या बरं का, अपेक्षित भक्त तिसरा एवढाच सांगतो. त्याची आई काय करायची, रोज वाटी घ्यायची, वाटी, आणि त्या वाटीत पाणी टाकायची, त्या पाण्यात पीठ काढून त्याला पियाला द्यायची. हा उपमन्यू महाराज पियचा. पण एक दिवस असा आला की हा उपमन्यू मोठ्याच्या संगतीत गेला. कोणाच्या, मोठ्याच्या. आणि महाराज मोठ्याची संगत माहिती कशी तुम्हाला, कशी, कशी मोठ्याची संगत. अरे साधं मोठ्याचं कुत्र जरी म्हटलं तरी ते मारुती कारमध्ये पाव बिस्किट खात फिरते का नाही. मोठ्याचं कुत्र मारुती कारमध्ये. आता मी पाठीमागं मानवटला कीर्तन झालं बिभीषण महाराज, आणि त्या मानवटला कीर्तनाला गेलो. 9 ते 11 कीर्तनाचा टाइम झाला. आणि एका श्रीमंत माणसाने आम्हाला त्याच्या घरी जेवायला नेलं. आणि जेवायला नेल्याच्या नंतर आम्ही जेवण करू लागलो. आणि जेवण करत असताना मी त्याचं कुत्रा असं बांधलेलं होतं, आणि मी माझ्या ताटातली चपाती घेतली आणि त्या कुत्र्याला टाकली. पण त्या कुत्र्याने महाराज ती चपाती खाल्ली नाही. खाल्ली त्या कुत्र्याने चपाती. मी सेठजीला विचारलं, का हो सेठजी तुमचं कुत्रं चपाती खात नाही का, कुत्रं चपाती खात नाही का. सेठजी म्हणले, महाराज याला गावरान तूप लावून चपाती टाका लागते, तेव्हा कुत्रं चपाती खातंय. सांगण्याचा तात्पर्य महाराज, कुत्रं जर मोठ्याच्या संगतीत गेलं तर त्याची एवढी ऐस असते. अरे तुमच्या आमच्यासारखा माणूस मोठ्याच्या संगतीत गेला त्याला काय कमी पडणार आहे, काहीच नाही. तसा हा उपमन्यू आज मोठ्याच्या संगतीत गेला. बघा मोठ्याच्या संगतीत गेल्यावर त्याला आज खरं दूध पियाला भेटलं. आणि उपमन्यूने महाराज हे दूध पिलं. आणि त्यावेळेस लक्षात आलं, आई जे दूध देते ना आपल्याला हे खोटं दूध आहे. खोटं कसं, पोरांना बोला ना तुम्ही, काय खोटं दूध आहे. आणि हे खोटं दूध
आई खोटं दूध देते. आणि दुसऱ्या दिवशी महाराज हा 6 वर्षाचा उपमन्यू आईकडे गेला आणि आईला आज खऱ्या दुधाचा हट्ट करू लागला. आई आज मला खरं दूध पाहिजे. रडायला लागला. त्याच्या आईनं सांगितलं बाळा खरं दूध भेटणार नाही. सांगण्याचा तात्पर्य त्यावेळेस त्याच्या आईनं सांगितलं तुला दूध पाहिजे ना, तुला भगवंताची प्रार्थना करावी लागल, तपश्चर्या करावी लागल. या ध्रुव बाळावने या उपमन्यूने सुद्धा त्या देवाची भक्ती केली. त्या देवाला प्रसन्न करून घेतलं. आणि असा एकच देव आहे महाराज ते लय लवकर प्रसन्न होते. कोणता? महादेव. मी नाही बरं का, माझ्याकडं नका बघू तुम्ही. मी नुसतं दिसायला दिसतोय असा भोळा नाही आबा. लक्ष द्या. लय महाराज भोळे बाबा आहे ना. आणि त्या भोळे बाबाला काय आवडतंय माहिती का? काय आवडतंय? एक बेलाचं पान आवडतंय फक्त, आहे का नाही? बघा असं म्हणतात महादेवाला माझ्या शंकराला माझ्या आवडते बेलाचे पान. आता शिवकथेमध्ये असतंय असं. आता आमच्या इथं होती म्हणून ते आठवलं म्हणून सांगायला मी. लक्ष द्या. ते भगवान महादेव शंकरजी तिथं प्रसन्न झाले आणि शंकरजीनं त्याला वाटीभर दुधा करता समुद्र देऊन टाकला. समुद्र किती? फक्त वाटीभर दुधा करता. मग किती भोळेत बरं महादेव, आहे का नाही? एवढे भोळे असणारे माझे महादेव वाटीभर दुधा करता समुद्र देऊन टाकला. सांगण्याचा तात्पर्य हा उपमन्यू सुद्धा भक्त आहे ना. भक्त हा भक्त आहे पण कसा आहे? अपेक्षित आहे. कसं काय अपेक्षित आहे? तर बघा या उपमन्यूने पण देवाची भक्ती केली आहे पण कशासाठी केली आहे? फक्त दुधासाठी. याला म्हणतात अपेक्षित. अपेक्षित भक्त. आता 3 अपेक्षित भक्त तुमच्या लक्षात आले का? सांगायचं अजून? हा लक्ष द्या इकडे, झोपू नका. बघा लय लांबचं नाही सांगत, आता जवळचं सांगतो. थोडा आवाज मोकळा करा ना जरा, थोडं नळ डास वळलं. बघा हा तरी म्हणलं कस काय आवाज पूर्ण येणार झालाय. दादाचं नाव राहिलंय ना, विठ्ठला विठ्ठला आहे का? गडबडीत झालं बरं का दादा इकडे आवाजामध्ये साऊंड. हो ना. आता बिभीषण महाराजांनी सांगायला पाहिजे होतं पण त्यांनी बी सांगितलं नाही. बघा दत्ताभाऊत ना, दत्ताभाऊची साऊंड सर्व्हिस आहे. बघा ज्यांचं आपल्या बीड जिल्हा ज्यांनी असा या साऊंड सर्व्हिसच्या माध्यमातून धुवून टाकला. आता इथं माजलगावलात ना शिवकथावती महाराज एवढी साऊंड सर्व्हिस भारी आहे का नाही? दत्ताभाऊची साऊंड सर्व्हिस या ठिकाणी आहे. त्याचप्रमाणे मंडप कुणाचा आहे? दत्ताभाऊचाच आहे का? पण तर भारीच आहे ना. बघा दत्ताभाऊ पण या ठिकाणी कीर्तनाला उपस्थित. ते दत्ताभाऊ नाहीत वाटतं. दत्ताभाऊचे कोण होतं? पाहुणे येतात. तरी म्हणलं दत्ताभाऊची माझी चांगली ओळख आहे. लक्ष द्या. तुम्हाला अपेक्षित भक्त सांगू लागलो आहे का नाही? हे 3 अपेक्षित भक्त तुमच्या लक्षात आले का नाही? लय जास्त कुटाणा करायची गरज नाही. आपल्या जवळचं सांगतो. अरे तुम्ही पण भक्तत आणि मी पण भक्त आहेत का नाहीत? मावशा हो आहेत का नाहीत? आपण भक्त बोला ना तुम्ही. अरे आपण पण भक्त. तुम्ही देवाची भक्ती करतात का नाही? पण अपेक्षित भक्तत आपण. देवा माझ्या पोराचं दुखायचं राहू दे, दुखायचं तुला नारळ फोडते, तुझं नामस्मरण करते. अरे आपण पण अपेक्षा ठेवल्याशिवाय त्या देवाची भक्ती करत नाही तर याला म्हणायचं अपेक्षित, आहे का नाही? बघा आता आपण पण अपेक्षितच. आता पण तुम्ही म्हणताल महाराज त्या देवाला भक्त कसे आवडतात, आहे का नाही? हे कळायला पाहिजे ना. आपण अपेक्षितच पण त्या देवाला भक्त कसा आवडला पाहिजे असं सांगतात. गीतेमध्ये वर्णन केले स्वतः भगवंतानी. अनपेक्ष सुचिरदक्ष उदासीनो गतवेतः सर्वारंभ परित्यागी यो मद भक्त समे प्रिय. आणि माझ्या ज्ञानोबरायाने ज्ञानेश्वरीत हेच वर्णन केले. जयाची ये ठाई पांडवा अनपेक्ष नाही रिगावा आणि सुखाची चढावा. जयाचे असणे त्या देवाला भक्त कसे आवडतात, भक्त कसे असतात? अभंगाचं पहिलं